श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावास्या आणि पौर्णिमा तिथी येते। त्यानुसार पौष महिन्याची अमावास्या तिथी 9 फेब्रुवारी रोजी आहे। पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील या अमावास्येला मौनी अमावास्या म्हणतात। मौनी अमावास्येला ज्योतिषशास्त्रात खूपच महत्त्व दिलं आहे। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला आणि त्याचबरोबर दानाला सुद्धा खूपच महत्त्व आहे। असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक फळ मिळते। या दिवशी मौन व्रत देखील पाळले जाते। पंचांगानुसार मौनी अमावास्या तिथी 9 फेब्रुवारीला सकाळी 8:02 प्रारंभ होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:28 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे 9 फेब्रुवारीला मौनी अमावास्या साजरी केली जाईल। मौनी अमावास्येच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे। असं केल्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं। तसेच पितरांच्या शांतीसाठी देखील ही अमावास्या महत्त्वाची असून या दिवशी पूजा अर्चनासोबतच पितरांना तर्पण केल्याने पितृदोष दूर होतो। यासह मौनी अमावास्याला भगवान शिव आणि श्री हरी विष्णूंची पूजा केल्याने मोक्षाची प्राप्ती होते। तसेच या दिवशी दानासह मौन पाळण्याला देखील खूपच महत्त्व आहे, कारण या दिवशी चंद्र दर्शन होत नाही। चंद्राचा संबंध हा मानसिक स्थितीशी असतो। या दिवशी मौन पाळल्याने मानसिक स्थिती चांगली राहते व मन मजबूत होते। एवढं अनन्यसाधारण महत्त्व आहे मौनी अमावास्येचं। आणि मौनी अमावास्येच्या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले, काही सेवा केले, तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न, सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। कारण बऱ्याचदा काय होतं ना, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही, किंवा बऱ्याचदा आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय पण आलेला पैसा स्थिर होत नाही। तर हे सगळ्या समस्या का उद्भवतात, तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या काही दोषांमुळे। जर आपल्या घरामध्ये वास्तु दोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात। आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही वस्तू आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या, तर त्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर मिळतच असतं, पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। तर चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख, सर्व दारिद्र्य हे नष्ट होईल। त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। मौनी अमावास्येच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करायला खूपच महत्त्व आहे, पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नाही। आणि म्हणूनच जे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ह्या टाकायच्या असतात। तर सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे गंगाजल। गंगाजल टाकून जर आपण स्नान केलं तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं। त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। त्याचबरोबर दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे खडे मीठ। खडे मीठ टाकून जर आपण आंघोळ केली तर आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता हे दूर करण्याचं काम खडे मीठ हे करत असतं। म्हणून प्रत्येकाने आवर्जून खडे मीठ टाकून आंघोळ ही करायची आहे। तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे चिमूटभर तीळ। तिळाला सुद्धा मौनी अमावास्येच्या दिवशी खूपच महत्त्व आहे, कारण तिळाची उत्पत्ती जी आहे ती श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती। आणि मौनी अमावास्येच्या दिवशी श्रीहरी विष्णू आणि महादेवांच्या पूजेला खूपच महत्त्व आहे। आणि जर आपण तीळ टाकून स्नान केली तर आपल्यावर श्रीहरी विष्णूंची कृपाही होत असते। चौथी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ती म्हणजे चिमूटभर हळद। हळद टाकून जर आपण स्नान केली तर आपल्या जीवनामध्ये असणारे आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। त्याचबरोबर आपला गुरुग्रह देखील मजबूत होतो।
तर ह्या 4 वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आणि आपल्याला स्नानही करायचे। स्नान करताना सगळ्यात पहिला 1 मग आपल्या उजव्या खांद्यावर पाणी टाकायचं, 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण आंघोळ ही करायची आहे। पण मौनी अमावास्येच्या दिवशी स्नान करायच्या अगोदर आणि स्नान करताना आपल्याला मौनाचं पालन करायचं। आपल्याला कोणत्याही प्रकारचं बोलायचं नाही, कोणाशीही बोलायचं आहे स्नान होईपर्यंत। जेवढं जास्त मौनी अमावास्येच्या दिवशी तुम्ही मौन धारण करतील तेवढं जास्त तुमच्या आयुष्यामध्ये फायदा हा तुम्हाला मिळणार आहे। आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।